मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं आज भाजपची महत्त्वाची बैठक. महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला सुरुवात. मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. दिल्लीमध्ये काँग्रेस आमदार, खासदार आणि प्रदेशाध्यक्षांची उद्या मंथन बैठक. मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीमध्ये 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख सदस्य उपस्थित राहणार. बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी भाजप, जदयू, लोजपा आणि एनडीएतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कॅबिनेटची अखेरची बैठक घेतली. विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर. आईवडिलांच्या घरामध्ये मुलगा किंवा भाऊ असेल तेव्हा तुमच्या वडिलांना चुकूनही वाचवू नका. स्वतःच्या आईवडिलांची काळजी न करता स्वतःचा संसार बघा. रोहिणी आचार्य यांच्याकडून कुटुंबावर इतरही गंभीर आरोप. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी. स्मृतीस्थळावर नवीन फुलांची आणि आकर्षक झाडांची लागवड. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर शिंदेच्या सेनेची बॅनरबाजी. बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललोय, बॅनरवर आशय. मीरा भाईंदरमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाचं उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते आज लोकार्पण. कलादालनामध्ये आजपासून नागरिकांसाठी ते खुलं होणार. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा अहवाल आज सादर केला जाणार. पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीनं सरकारची जमीन घेतली होती. अहवाल सादर केल्यानंतर यामध्ये दोषी कोण हे समोर येणार. बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये बैठक. वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. बैठकीला वन विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार.